1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। 1500 रुपये आले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची विधानसभेत घोषणा, महिलांना फक्त 1500 देणार नाही तर अजून एक योजना सुरू करणार आहेत। महिलांसाठी नवी योजना सुरू होणार, बहिणींचा होणार डबल फायदा। पुढच्या काळामध्ये हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल, त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे। बहिणींसाठी 3 आनंदाच्या बातम्या आल्यात। मार्चच्या हप्त्याचं नवीन वेळापत्रक तयार, 9 जिल्हे आणि 12 बँकात पैसे जमा होणार। आता शिंदे साहेबांनी महिलांना सांगितलंय कोणतेही निकष लावणार नाही, कोणाचीही योजना बंद होणार नाही। आम्ही कुठलेही निकष बदलणार नाही। ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना ही योजना कधी बंद होणार नाही, ही योजना कायम सुरू राहणार। मार्चच्या हप्त्यासाठी 9 जिल्हे आणि 12 बँकांची निवड करण्यात आली, वेळापत्रक जाहीर केलं। बहिणींनो आता निश्चिंत राहा, तुम्हाला मार्चचा हप्ताही मिळणार। मार्चच्या हप्त्यासाठी नवीन वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 9 जिल्हे आणि 12 बँका असणार आहेत। त्या बहिणींसाठी खुश खबर, आज 9 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत। सगळ्या बँकेत पैसे येणार नाही, पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालाय, तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाही, खाते होणार बंद। मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत। राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे। हे पैसे या 9 जिल्ह्यातील तसेच या 12 बँकांमध्ये जमा केले जाणार आहेत। या 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला आज 3000 रुपये जमा होतील। तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुमचे खाते या 12 बँका सोडून असेल तर तुम्हाला लेट पैसे या ठिकाणी जमा होतील। परंतु या 9 जिल्ह्यातील 12 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे 100% जमा होणार आहेत। ते देखील 2 महिन्याचे एकत्र पैसे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होतील। मग हे 9 जिल्हे आणि या 12 बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। तुम्ही जर या 9 जिल्ह्यातील या 12 बँकात तुमचे खाते असेल तर 100% तुम्हाला आज 3000 रुपये जमा होतील। तर अशा काही बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही, या बँकेत खाते असेल तर खाते बंद होणार। पहा, ही स्टेट बँकेमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे, कारण की आता महिलांचे बँक खाते बंद करायला सुरुवात झालेली आहे। वरून आदेश आलेले आहेत, या 12 बँका 9 जिल्ह्यातच पैसे येणार। आज कोणते 9 जिल्हे आणि कोणत्या 12 मुख्य बँका आहेत की जिथे पैसे येणार आणि कोणत्या अशा बँका आहेत की ज्यांचे खाते डायरेक्ट बंद होणार याविषयी आपण माहिती घेणार आहोत। 8व्या हप्त्यासाठी कसून कठोर पडताळणी सुरू होती, ती आता थांबवली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। बहिणींसाठी गोड बातमी आलेली आहे, आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही, सगळ्या बहिणींना मेसेज येणार। आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। लाडक्या बहिणींना आज बँकेचा मेसेज येणार। 9 जिल्हे आणि 4 विभाग असे आहेत की ज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचे 2 हप्ते 1500 प्रमाणे येणार आहेत आणि बहिणी वाट पाहतो होत्या 2100 रुपयाची, पण याविषयी देखील फडणवीस साहेबांनी गुड न्यूज दिली। ते म्हणाले 2100 देखील आम्ही देणार आहोत। आज सकाळी सर्व अधिकाऱ्यांना बहिणीचे 3 लाडके भाऊ यांनी आदेश देऊन टाकलेले आहेत। आज 100% 9 जिल्ह्यात आणि या 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर पैसे येणार आहे, पण असे काही